करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो शिवः प्रचोदयात्। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं परमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकारो प्रथमनमन पाण्डुरङ्गकारो व्रतमनमन पाण्डुरङ्ग बाबाजी सद्गुरुदास तुका। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग भगवंताचे सर्वात मोठे भक्त
तसं म्हणता येणार नाही, पण ज्यांचा भगवंतावर अधिकार चालायचा असं नाही की कोणत्या संतांचा चालायचा नाही, पण ज्यांना भगवंतांना शिव्या देण्यापर्यंतचा अधिकार चालायचा, भगवंताला आपलं लेकरू समजायचं, तशा सर्वश्रेष्ठ संतश्रेष्ठ अशा असलेल्या जनाबाई महाराजांचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता अभंग जनाबाईचा आहे, पण जनाबाईचा अधिकार भल्या भल्यांवर सांगता येत नाही. जनाबाईचा अधिकार होता, पण किती होता? सर्व संतांचा भगवंतावर अधिकार होता, असं नाही की एकाच संतांचा होता, पण भगवंताला लेकराप्रमाणे वागवणाऱ्या अशा जनाबाई होत्या. भगवंत जनाबाई मागे अक्षरशः धावत होते. कशासाठी? जनी जाय शेणासाठी, उभा राहे तिच्या पाठी. आता जनाबाई प्रत्येक क्षणी भगवंता संग राहायच्या, किंवा भगवंत जनाबाई संग प्रत्येक क्षणी राहायचा. आता मग भगवंताला की काम नव्हतं का? जनाबाईच्या मागं मागं जायचा, मागं मागं जायचा. भगवंताला काम नव्हतं का? 8:30 वाजले जवळपास. पुढचं बोलायची गरज नाही आहे, इथं कळतं सगळ्यांना लई हुशार आहे आपल्या इथलची मंडळी. मग हे बोलत चला ना, भगवंताला काम नव्हतं का? होतं. मग जनाबाईच्या मागं माग काऊन जायचा? ऐकून ये ना, जरा मोठ्याने बोला. जनाबाई बद्दलचं असलेलं भगवंताचं प्रेम होतं, त्या प्रेमापोटी भगवंत जनाबाईच्या मागं जायचं. आता तुम्ही जर इथं कीर्तनाला यायला निघाल्या, तुमचं लेकरू कसं मागं मागं येतं? नाही म्हणलं तरी ऐकतं का? मागं येतच ना, महाराज लोक येतच ना. तसंच भगवंत जनाबाईच्या मागं प्रत्येक ठिकाणी जिथं जनाबाई जायचं तिथं भगवंत राहायचा. जनाबाई संग भगवंत काम करू लागायचा, दळण दळू लागायचा, गौऱ्या थापू लागायचा. जनाबाईला जर कंटाळा आला, जनाबाई जास्त थकल्या कामाचा, तर जनाबाईची उरलेली कामं भगवंताने करावी असा जनाबाईचा अधिकार होता. आता जनाबाईला शिव्या दिल्या भगवंतानी. काऊन दिल्या? तो प्रसंग माहितीच असावा सगळ्यांना, तरी सांगते. जेव्हा जनाबाईवर चोरीचा आळा आलता जनाबाईवर, तेव्हा जनाबाईला विचारलं, जेव्हा फासावर उभं केलं, विचारलं शेवटची इच्छा काय? तेव्हा जनाबाई म्हणाल्या, मला फक्त एकदा भगवंताला दाखवा, भगवंत मला बघायचं आहे, भगवंत बघू द्या. आता जनाबाईने भगवंत बघितला नव्हता का? बघितला होता ना, तरी म्हणे मला भगवंताला बघायचे. भगवंतासमोर उभं केलं, जशी वीज कडकडते तशी जनाबाई भगवंतावर कडकडायला लागली. अरे विठ्या विठ्यामुळं मायच्या कारटे तुझी रानरणकी झाली, जन्म सावित्री सोडलेली. तुझे गेले मडे तुला पाहुनी काळ रडे, उभी राहुनी अंगणी शिवे देते दासी जणी. आता भगवंताचा तेवढा अधिकार, तेवढे अधिकारी महासंत साकारी विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरून गेलास देवा. कोठी गेली तुझी जादूगिरी, कोठी गेली तुझी जादूगिरी. आल तुझा माझा बनी, आल तुझा माझा बनी. ओव्या पण चोरी जनाबाईने केली होती का? भगवंत वेडा होता? भगवंत वेडा होता भक्तासाठी, म्हणून भक्ताच्या घरी गेला, रात्रभर दळण करत बसला. पहाट झाली, आता काकडा आरतीला लोक येणार म्हणून भगवंत तसंच धावत निघाला. पितांबर राहिलं जनाबाईच्या घरी, आणि जनाबाईची घोंगडी अंगावर, तसाच पळत गेला विटेवर उभा राहिला. आता आले काकडा आरतीला, आले तिथलचे पुजारी वगैरे आले. काकडा आरतीला बघितलं, पितांबर नाही, पितांबराच्या जागी जनीची शाल, जनीची घोंगडी. आता त्यांना जरा असं डाऊट आल्यासारखं वाटलं की चोरी केली तर जनाबाईने केली. पण कसं म्हणतात, तिथं भक्त पण आहे, संत आहे, जाऊन एकदा बघून तरी कोणी केली का. जनाबाई नसेल केली तर बघू. गेले, जनाबाईच्या दारात उभे राहिले. जने, अगं जने बाहेर ये. जनाबाई बाहेर आल्या. सकाळीच पहाटेची वेळ जनाबाई बाहेर आला. म्हणे पुजारी आज काकडा आरतीच्या जागी आमच्या घरी काकडा आरती का? आमच्या घरी कसं काय आलात? मग ते म्हणाले, जने
रात्री तू कुठं होती? म्हणे मी रात्री घरीच होते, दळणदळीत होते. बरं म्हणलं, बरं तू भगवंताचं पितांबर चोरलंस? जनाबाई म्हणाल्या, मी नाही चोरलं, मी चोरलं नाही. भगवंताची एवढी मनोभावे सेवा करते, पूजा करते, मी भगवंताचं पितांबर चोरलं असं तुमच्या मनात तरी येऊ शकतं का? नाही. पण मग तुझी घोंगडी भगवंताच्या अंगावर कसं काय आली? कसं काय आली? आता घोंगडीला काही पाय फुटले नाही किंवा देवाला काही यायचं काम नाही, इकडं कसं काय आली? आता त्या लोकांना माहिती होतं का देवाला काम नव्हतं जनाबाईपाशी यायचं? मला जाऊन द्या सरक बाजू, आम्हाला घराची झडती घ्यायची. लोक गेले, मधात खुंटीला लटकवलेलं होतं पितांबर. ते बाहेर आणून दाखवलं, बघा पितांबर माझ्या हातात नाही आहे, तेव्हा होतं. त्या लोकांच्या हातात होतं, माझ्या हातात नव्हतं. दाखवलं. त्या जनाबाईला जरा संशय आल्यासारखं वाटलं, कसं काय झालं? मग जनाबाई रडायला लागल्या, चोरी नाही केली, मी चोरी नाही केली सांगायला लागल्या. पण लोक ऐकतील ते खरं? तेव्हा पुरावा होता त्यांच्याकडे, जनीनेच चोरी केली आणि जनीची घोंगडी भगवंताच्या अंगावर टाकून आली. मग आता जनाबाईला आता काय करावं, फाशीची शिक्षा सुनावली. गेले त्या चंद्रभागेत सूळ उभारला, ते सांगितलं आधी प्रसंग. तशा जनाबाई होत्या, भगवंतावर अधिकार चालवायचा. मग अशा जनाबाई आपल्याला नरदेहाचे महत्त्व सांगतात, भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगताना आपल्याला नरदेहाचे महत्त्व सांगतात. ते आपलं भाग्य आपण समजावं. आता मनुष्य किती दिवस जगला याला महत्त्व नाहीये, पण जगून काय केलं याला महत्त्व आहे. 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले, जगून काय केलं? 4 वेळेस काळाला मागं पाठवलं, अजून अहंकार. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणागड जिंकला. आता 16व्या वर्षी पेपर द्यायचं जीवावर येतो कोणाला, मला नाही माहिती, अजून मला एक्सपिरियन्स नाही. आता त्याच्यानंतर ज्ञानोबरायांनी वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. आता तेवढा अधिकार होता संतांचा, पण त्यांना कळालं की नरदेहात येऊन काय केलं पाहिजे. आता नरदेह कसं आहे, सहजासहजी कोणाला भेटत नाही. आता नरदेहासाठी एक योनी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मंग लागे, असं होतं. नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ चतवर जाती गणना रे, चतवर जाती गणना, चतवर जाती गणना, चतवर्षाची गणना. जामथ दुःख यातना, जामथ दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही अथवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा. लई छान प्रमाण घेतलं महाराजांनी. एकदा महाराजांसाठी टाळ्या येऊ द्या. आपले वादक गायक काही कमी नाही आहे. म्हणजे मी आता एकटी येऊन कीर्तन करायला लागली तरी वादक गायक नसले की उपयोग नाही ना. म्हणून जर एखाद्या दिवस मी नसलेच चालतं, म्हणजे वादक गायक असले पाहिजे. कीर्तनकार नसलं तरी चालतं, मग वादक गायक पाहिजे. आता यांच्यासारखे प्रत्येकाला भेटणं त्यांचं नशीब असतं. माझं नशीब आज उघडलं, एवढे भारी वादक गायक भेटले मला. आता बाकीच्यांचं जाऊन द्या. आता मनुष्य देह कोणाला मिळाला? आपल्याला मिळाला. आणि कोणाला नाही मिळाला? आता मनुष्य देह मिळाला, पण सहजासहजी मिळाला का? नाही. प्रत्येक योनीमध्ये कोटी वेळेस फेऱ्या मारल्या मग देह मिळाला, पण आपल्याला आठवतं का? काही नाही आठवत. आता तुम्ही बघता, आता मनुष्य नरदेह आपल्याला मिळाला. आता नरदेह ज्यांना मिळाला त्यांना कळाला नाही, ज्यांना कळाला त्यांना मिळालं नाही. आता नरदेह मिळाला तर आपल्याला नाही कळालं म्हणतं महाराज. मग तुम्हाला कसं काय कळलं? तुम्हाला कसं काय माहिती की नरदेह आपल्याला नाही कळाला, दुसऱ्याला कळाला? आणि कळाला तर कळाला कोणता, आणि तुम्हाला कसं काय कळलं? ते कळलं का? आता सोप्या भाषेत सांगायला गेलं तर मनुष्य देह सहजासहजी कोणाला भेटत नाही. पॉईंट क्लिअर? एवढा सोडून द्या. आता ज्याला भेटला त्याला कळत नाही, म्हणजे आपण, तुम्ही, आम्ही, मी पण तशीच आहे, मला की वेगळं समजू नका. आता सगळेच इथं असलेले जे आता त्यांना भेटला पण कळाले नाही तसे आपण, आणि ज्यांना कळाला पण मिळालं नाही तसे स्वर्गातले देव. आता स्वर्गातले देव काय म्हणतात? आम्हाला नरदेह मिळू द्या, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा.
आता मग गेले सगळे भगवंताकडे गेले, म्हणाले भगवंता आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म पाहिजे. आता जन्म पाहिजे विचारलं, जाऊन करणार काय? मृत्यू लोकामध्ये जाऊन करणार काय? नावच मृत्यू लोक आहे तिथे. आता नुसतं महामार्यान ते चालू आहे, तुम्हाला जाऊन करायचं काय? ते नेमकं स्वर्गात सगळं आहे ना, कल्पवृक्षाचे बगीचे आहे, कामधेनूचे कळप आहे, अमृत आहे प्यायला, चांगलं असं मोकळे नाही तर ते जाऊन करायचं काय? एवढं सतोगोळान त्याच्यात भरले लोक 16. करायचं काय तिथं जाऊन? म्हणाल देवा आम्हाला तिथं जाऊन काय करेस, तुझं नाव घ्यायचंय. म्हणजे इथं स्वर्गामध्ये आहे सगळं आहे, पण काय इथं नाव नाही घेत येत, मोकळा नाचता नाही येत, पावले खेळता नाही येत. आता वारीत चालताना, आता वारीत जात असेल, कोण कोण जातं वारीत सांगा? हातवर करा महाराज लोक चट जाते, बराबर सगळेच जाते. आणि जे नाही जात त्यांनी जायला चालू करा. आता वारीत गेल्यावर तुम्हाला वाटतं काय उन्हात आणायचं चलत राहायचं दिवसभर, पण जे वारीला जातात त्यांना माहिती आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आता स्वर्गातल्या देवांना वाटतं की आपल्याला कळायला पाहिजे कसा सोहळा म्हणून त्यांना यावं वाटतं, पण त्यांना काही यायला भेटत नाही. आणि आपल्याला आलं तर म्हणतो स्वर्गात तरी भेटलं पाहिजे. मग आता कोण शहाणं? देव शहाणं का आपण? आता विषय सोडा. भगवंत आपल्याला तो सोहळा आहे की आपल्याला तो अनुभवता येतो. पंढरीचा देव बघता येतो, त्यांना बघता येतं तसे विष्णू. पण भगवंताचा अवतार कसा झाला, भगवंत कुठे? आणि भगवंताच्या गाभाऱ्यात गेल्यावर चंदनाचा वास दरमळतो, ते स्वर्गात मिळेल का? एक तर भगवंताला लवकर भेटलं नाही जात, श्री विष्णूंना लवकर भेटलं नाही जात. जरा डिफिकल्ट काहीतरी असं अवघड परिस्थिती पाहिजे तेव्हा भगवंताला भेटता येतं. आणि आपण इथं काय 6 का 7 तासाचा प्रवास गेला, बारीत उभे राहा 1.5-2 तास झालं दर्शन भगवंताचं. झाल्यावर कसं सगळे असं वाटतं इथंच राहून जावं. पण आपल्याला कसं होतं, भगवंताचं आता रूप बघितल्यावर आपल्याला कसं वाटतं सांगा खरं? ज्यांनी बघितलंच असेल ना सगळ्यांनी, फोनवर कशावर, कसं वाटतं? असं नजरे आड तरी वाटतं का? पण सॉरी, चल तिकडं चला माऊली करत सगळं पुढे ढकलून देते. 2 मिनटं तरी भगवंताकडे बघून देतं का? नंतर पुढे जाऊन गाभाऱ्यात उभे राहा, दर्शन घेणारे म्हणून त्यांच्याकडे बघता येत नाही. पण भगवंताचं एकदा रूप दिसल्यावर खरं सांगा डोळ्याला पाणी येतं का नाही? येतं का नाही? कोणीच बोला ना काही. बाकीची कीर्तन अशी नाही झाली माझे, जरा बोलत चला. येत राहते कीर्तनाला इथलचे, पण काही बोलत चला, एकटील नाही जमत मला. रूप बघितल्यावर डोळ्याला पाणी येतं ना, तसं भगवंताचं रूप आहे. मग भगवंताने आपल्याला नरदेह दिला, कशासाठी दिला? देवी दिला देह भजन गोमाटा, भजनासाठी दिला. तो या झाला फाटा बाधिकेचा. मग भगवंताने आपल्याला देह भजनासाठी दिला. त्या जन्मात येऊन काय कराय, जन्माला आले तुम्ही करायचं का अभंगाचं पहिलं शरण. जन्म
जनाबाई महाराज म्हणतात की जन्माला आले आणि देहाचे सार्थक करा. तर मग काही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, महाराज तुम्ही म्हणता देहाचे सार्थक करा, कोणाचे देहाचे झाले? आणि झाले तर त्यांनी असं सांगितलं कोण की तुम्ही पण करा? सांगणार कोण होतं? म्हणजे तर सांगणारं म्हणजे गेले तर संत होते. आता जन्माला आले देहाचे सार्थक करून घ्या असं सोप्या भाषेत ज्यांनी केलं आणि ज्यांना सोप्या भाषेत समजलं, आपल्या सोप्या भाषेत समजावं म्हणून जे आपल्याला अभंग लिहून गेले, गाथा ठेवून गेले, ज्ञानेश्वरी ठेवून गेले, असे संत सांगतात की तुम्ही पारायण करा, वाचा. हळूहळू थोडं काय ना तुम्हाला कळायला लागेल की संसार ना जरा गुंतलेला आहे. संसार काय मायाजाळ आहे की आणि भगवंताची प्राप्ती तर होणार नाही. प्राप्ती होईल तर कशी नुसतं भेट होईल भगवंताची, भगवंत अंगीकार ते येणार नाही, कारण संसाराचे बंधन कोणाच पडू देत नाही. तर मग संतांनी आपल्याला काय केलं तर संसारातून सुटण्याचा मार्ग दाखवला, भगवंत प्राप्तीचा मार्ग दाखवला. तुम्ही म्हणतात की परमार्थाकडे जाण्याचा मार्ग आहे तो सोप्पा असन, ते संतांनी अंगीकारलं म्हणल्यावर सोप्पा असन. संतांची प्रत्येक गोष्ट आम्ही बघू अंगीकारून, मार्ग सोप्पा असन. पण त्यावेळी लोकांनी केलेला संतांचा तिरस्कार असा होता की त्यांना असं जरा आता सांगता नाही येणार मला, असं की त्यांना असं मनातल्या खचून जात होते संत. सगळे संत असं एक नाही. आता सांगायला गेलं तर ज्ञानोबरायांचे किती हाल केले समाजाने, पण शेवटी त्याच समाजाने ज्ञानोबरायांना विश्वमाऊल्या नाव संबोधलं ज्ञानोबरायांचं माऊली म्हणून. आता माऊली कोणाला म्हणतात? आईला. आता ज्ञानोबराय विश्वाची माऊली आहे, सर्व जगाची माऊली, कारण त्यांनी सर्व जगाला आपल्या लेकरांसारखं मानलं. पण असं नाही की ज्ञानोबरायांना कधी संकोच वाटला आणि असं ज्ञानोबराय कधी खचले नाही. पण ज्ञानोबराय खचले होते. ज्यावेळेस खचले म्हणजे ज्ञानोबरायांना ज्यावेळेस असं मनातल्या खचल्यासारखं वाटलं, त्यांना असं तुटून जाण्यासारखं वाटलं, त्यावेळेस त्यांच्या माऊलींनी म्हणजे आपल्या 7 वर्षाची चिमुकल्या मुक्ताबाईने ज्ञानोबरायांची समजूत घातली. आता योग्यांची माऊली ज्ञानोबराय होते, त्यांना समजवणारी चिमुरडी मुक्ताबाई होती. आणि मुक्ताबाईंचा पण अधिकार थोडा नव्हता. त्यांनी 3 देवांचे डोके ठिकाण्यावर आणले होते. किती देवांचे बोट आहे ना हाताला? 3 देवांचे डोकं ठिकाण्यावर आणले होते. आता कोणते कोणते देवांचे आणले होते? एक ज्ञानोबराय, दुसरे चांगदेव महाराज आणि तिसरे नामदेव महाराज. आता ज्ञानोबरायांचं कळालं, त्या ज्ञानोबराय रुसले होते, ताटी लावून घेतली होती. त्या मुक्ताबाईने ज्ञानोबरायांना समजावलं, संत तोची जाणं जगी दया क्षमा ज्याची अंगी, असं समजावलं की ताटीचे अभंग सांगितले. नंतर चांगदेव महाराज, जेव्हा ज्ञानोबरायांना कळालं, चांगदेव महाराजांना कळालं कोणीतरी 4 लेकरं आलती इथं आपल्या समाधीपाशी, मेलेले प्रेत काय हाडूक उचलले एका मुलीने फिरवून टाकून दिलं, सगळे प्रेत जिवंत झाले. मग ते अधिकार बघण्यासाठी चांगदेव महाराजांना म्हटलं आपण भेटीला जाऊ. त्याचं 62 लिहिलं, तो प्रसंग माहिती आहे सगळ्यांना. त्या चांगदेव महाराजांना कळालं की त्या चिमुरड्या जनाबाईचा अधिकार किती मोठा होता, किती छोटी वयाने छोटी का असायना, पण ज्ञानाने आणि आपल्या भगवंताच्या सहवासाने किती आपल्यापेक्षा ते महान आहे. तिसरे देव म्हणले तर नामदेवराय. जेव्हा नामदेवरायांचा प्रसंग बहुतांश थोड्या लोकांनाच माहिती असं, माहिती का सगळ्यांना? नामदेवरायांसंग जनाबाईने काय केलं, मुक्ताबाईने काय केलं. आता ज्यावेळेस आता सगळे संत मंडळी तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले, आले वापस पंढरपूरला गेले. पंढरपूरला आता नामदेवराय भगवंतापाशी म्हणल्यावर सगळे पाय पडायला लागले. सगळे संत नामदेवरायांचे पाय पडायला लागले. पण जनाबाईने ओळखलं, सगळे पाय पडू राहिले आणि नामदेव महाराज असं ॲटिट्यूडमध्ये आला, जरा अहंकार आला, घमंड झाला त्यांना. मी भगवंतापाशी म्हणून सगळे संत माझे पाय पडतं, म्हणजे कोण श्रेष्ठ? मी. भगवंतासारखा श्रेष्ठ मी. आता मी पण आला की ज्ञान आंधळं होतं, मी पण आला की ज्ञान आंधळं होतं. आता नामदेवराय मुक्ताबाईंनी ओळखलं की हा जरासा हवेत दिसतोय, हवेत उडायला लागला वाटतं. तेव्हा सगळे पाय पडायला लागले. ज्ञानोबराय पडले, निवृत्तीनाथ पडले, सोपान काका पडले. ज्ञानोबराय गेले मुक्ताबाईपाशी, म्हणजे मुक्ते नामदेव मामांचे पाय पड, नामदेव काकांचे पाय पड. म्हणजे मी नाही पडणार. जनाबाई म्हणाले मी नाही पडणार. म्हणते का? असं नको बोलू बाळा. अगं मुक्ते पाय पडते, अधिकाराने मोठे आहेत, मला अधिकाराने मोठे, मग घमंड कस काय आला? ते भगवंतापाशी राहतात बघा, घमंड कस काय आला? भगवंतापाशी असल्यावर आपण नेहमी शून्य असावं. मग यांना आला कस काय घमंड? मग त्या नामदेवरायांना जरा राग आला. त्यांना राग आला की ते आता काय करावं म्हटलं, तर परीक्षा घेऊ. मग संत परीक्षा घेऊ, खरा संत कोण? आता कोणाला परीक्षा करा, तर परीक्षेचं नेतृत्व कोणाकडे द्यावं?
आता म्हणाले सगळ्या संतांमध्ये सगळ्यात मोठे होते गोरोबा काका. आता गोरोबा काका होते, गोरोबा काकाला आणणार कोण? मुक्ताबाई वीज कडकडते तशी मुक्ताबाई, म्हणजे वीज एका सेकंदाच्या आत मुक्ताबाई गेल्या. गोरोबा काकांना म्हणाल, गोरोबा काका चला पंढरीला कोणीतरी आपली वाट बघते, पंढरीला संत परीक्षा आहे, तुम्ही चला. आता गोरोबा काकांना कळायला काय व्हायलं, गेल्याने अशा आल्या. मुक्ताबाई गोरोबा काकांना घेऊन आल्या. मला आता काय करायचंय मुक्ता सांग. मुक्ताबाईंनी सांगितलं, गोरोबा काका तुम्ही सर्वात मोठे नवा यांनी मानाने, तुम्ही आमची संत परीक्षा घ्या. आता संत परीक्षा कशी? त्यांच्या हातात एक धुपटं दिलं. धुपटं कळतं ना? कळतं ना? कळतं ना? अरे कळतं ना? धुपटं कळतं ना? कळतं ना? कळतं. आता धुपटं हातात दिलं. आता याच्यातलं भाजेल मडकं कोणतं आणि कच्चं मडकं कोणतं तुम्ही काढा. सगळे संत मंडळी लाईनीत बसले. आपण नाही लाईनीत, ते बसले लाईनीत सगळे, एकामागे एक 3 रागां केल्या. सर्वात पहिले निवृत्तीनाथांच्या डोक्यात मारलं, काही नाही झालं. ज्ञानोबारायांच्या डोक्यात मारलं, काही नाही झालं. मुक्ताबाई, गोरोबा काका सर्वांच्या डोक्यात मारलं, तेव्हा काही नाही झालं. जेव्हा नामदेवरायांची बारी आली तेव्हा त्यांना काही झालं नाही, निवृत्तीनाथांना, ज्ञानोबारायांना. पण ज्यावेळेस नामदेवरायांच्या डोक्यात दुपटं मारलं तेव्हा नामदेवराय म्हणले, अगं बाई कशाला मारलंय? अहंकार होता ना त्यांच्यात. मग गोरोबा काकांनी सांगितलं, हे एक मडकं कच्चं राहिलं. मग तेव्हा नामदेवरायांना जरा वाईट वाटलं, ते रडायला लागले. रडत भगवंतापाशी गेले, म्हणाले, भगवंता मी तुझ्या जवळ राहतो ना, मग माझं मडकं कच्चं कसं काय राहिलं? सगळ्या संतांचं पक्क झालं, माझं कसं काय कच्चं राहिलं? तेव्हा भगवंतांनी सांगितलं, अरे नाम्या, तुझ्यात अहंकार आलता, तुझ्यामध्ये अहंकार आलता आणि तुला गुरु नव्हता, म्हणून तुझं मडकं कच्चं राहिलं. आता गुरु करावा तर गुरु करावा कोणाला? म्हणे मुक्ताला. म्हणलं नको. मग कोणाला? म्हणे ज्ञानोबारायांकडे जाय, ते तुला सांगतील. मग नामदेवराय ज्ञानोबारायांकडे आले, म्हणाले मला गुरु करायचं आहे, कोणाला करू? तुम्ही विसोबा खेचरांना गुरु करा. तेव्हा म्हणाले, कुठं आहे ते? म्हणे औंढा नागनाथला. बरोबर ना? मी पण अशी बघत राहते, तुम्ही पण अशा बघत राहा. तेच करायचं राहिलं. आता जरा की चेहऱ्यावर इम्प्रेशन ठेवा ना, असं की चांगलं वाटलं वाईट वाटलं नाही काही, तर मग जरा स्माईल ठेवा. राग तरी ठेवा, मग काही नाही तर राग ठेवा ना कशाचा. असं नसणं मनात कोणाचा. औंढा नागनाथला गेले. तिथं मंदिरात आता नामदेवराय प्रवेश केला. नामदेवरायांनी मंदिरात प्रवेश केला. समोर एक म्हातारा शिवलिंगावर पाय ठेवून बसलेला. आता अंबिकेश्वर आपलं महादेव मंदिर आहे, त्याच्यावर एक म्हातारा पाय ठेवून बसलेलं. जीव खवळणार का नाही? दोन्ही पाय ठेवले आणि ते नामदेवराय तिथे गेले. म्हणाले, तुला अक्कल आहे का म्हाताऱ्या? अक्कल आहे का? असं देवावर पाय ठेवून बसते का? विसोबा खेचर म्हणे, अरे बाळा, मी म्हातारा झालो, मला पाय असं हलवता येईना, माझ्यात ताकद नाही, माझा पाय उचलून बाजूला ठेवतो. मग ते म्हणले, बरं. नामदेवरायांनी त्यांचा पाय उचलला, बाजूला ठेवला. तिथे एक शिवलिंग प्रगट झालं. असं करत करत पूर्ण मंदिरात पाय ठेवले त्यांच्या बाजूला करत सगळ्या मंदिर शिवलिंगाने भरून गेलं. तेव्हा नामदेवरायांना विसोबा खेचरांचा अधिकार कळाला. मग त्यांनी नामदेवरायांनी कोणाला? विसोबा खेचरांना गुरु केलं. आता गुरु केल्यावर त्यांचं झालं मडकं झालं पक्क. आणि जेव्हा परत एकदा संत परीक्षा घेतली तेव्हा त्यांना पण काय नाही झालं. त्यांना कळालं की आपला अधिकार कोणावर चालतो? भगवंतावर चालतो, जनावर चालत नाही. जनावर समाजावर कोणा अधिकार चालतो? आता आपल्या लेकरावर कोणाचा अधिकार चालतो? माऊलीवर, आपल्या आईवर. आपल्या आईचा लेकरावर अधिकार चालतो. तसा जनाची माऊली कोणती? विश्वाची माऊली कोणती? ज्ञानोबाराय. तर जनावर ज्ञानोबारायांचा अधिकार चालतो. ज्ञानोबारायांचे प्रत्येक संतांचा अधिकार चालतो. असं नाही की आता म्हणत असाल तुम्ही महाराज रेडी झाले काय, आत्ता म्हणले अधिकार चालत नाही, आत्ता म्हणते अधिकार चालतो. पण तितकं ज्ञान पाहिजे, तितकी पात्रता पाहिजे आपली की आपलं जनावर अधिकार चालला पाहिजे. विठ्ठल ना. हा आता त्याच संतांमध्ये जनाबाई होत्या. त्या जनाबाई आपल्याला देहाचे महत्व सांगतात. आता देहाचे महत्व आता ज्यांना कळालं, ज्यांना मिळालं त्यांना कळालं नाही, ज्यांना कळालं त्यांना मिळालं नाही, असं प्रत्येक गोष्टीत होतं. आता उदाहरण देऊ का? आता प्रत्येक गोष्टीला उदाहरण द्यावे लागते, त्याच्याशिवाय डोक्यात जाते माहिती आहे. आता देते उदाहरण. एक वेळेस एक राजा आणि त्याचा प्रधानजी रस्त्याने चालले होते.
चालले होते त्यांना एक उघडा माणूस दिसला, म्हणजे काहीच नाही कपडे घातलेले, उघडाच दिसला. म्हणे प्रधानजी, आपल्या राज्यात हा प्रकार घडलाच कस काय? त्यांनी दिली त्यांची 2 लाखाची शाल. ही शाल घ्या आणि त्या माणसाच्या नेऊन अंगावर टाका. हा प्रकार घडलाच कस काय आपल्या राज्यात? प्रधानजी हात जोडून म्हणाले, म्हणे महाराज, त्या माणसाला त्या शालीचा काही उपयोग होणार नाही, तुम्ही देऊ नका, पैसे बर्बाद करू नका, जेवढं सांगितलं तेवढं करा. प्रधानजीने शाल घेतली, माणसाच्या अंगावर, माणसाला नेऊन टाकली, अंगावर नाही दिली, नेऊन दिली हातात. माणूस एवढा हुशार, ती शाल टाकली कशात? चिखलात शाल टाकली, त्याच्यावर आपले बुट्ट ठेवून उभं राहिला, चिखलानी भरलेले. आता शाल कितीची? तुम्हाला 2000ची शाल द्यावी, तुम्ही काय करशाल? डायरेक्ट फ्रेम घरात ना, 2000ची शाल दिली. आता त्या माणसाला शाल मिळाली का कळाली? मिळाली पण कळाली नाही. असं नका बघू, आपलं तेच झालेलं आहे, जास्त अंतर नाही आहे, तेच आहे. आपल्याला नरदे मिळालंय, नरदे अनमोल किमतीचा आहे, कुठं किंमत करता येत नाही. तसा नरदे आपल्याला मिळाला आणि ते कोणी दिला? भगवंताने दिला, मोफत दिला. आणि कशासाठी दिला? करा तुमच्या तिकडं पार्ट्या, करा लेकरांचे लग्न, सोन्याचे लग्न. आता प्रत्येक वेळी इच्छा असते. आता लहानपणी काय इच्छा होती? मी मोठं व्हावं. मोठ्यापणी इच्छा झाली, लग्न झालं, आता लेकरं व्हावे, लेकरं झाले, लेकरांचं लग्न बघून घेऊ, लग्न झालं, नातवांची तोंड बघून घेऊ, नातवांचं तोंड बघणं झालं. आता काय? आता आयुष्य जगायचं. आता काय जगती झाली ना 80 वर्षाची? हा, कोणाला बोलत नाही मी, कोणाकडे बघू नका. विठ्ठल विठ्ठल मी कोणाला उद्देशून बोललेली नाहीये, एवढं ध्यानात ठेवा. कोणी हसू नका कोणावर, मला पण हसू यायला, पण मी कोणाला उद्देशून बोललेलं नाही. सर्वांबद्दल सांग, सर्वांचं तसंच आहे. असं असून नसून त्या आत्याचं त्याचं नाही आहे एकटीचं, सगळ्यांचं तसंच आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तन झाल्यापासून 3दा विठ्ठल घेतलं मी. किती जणांनी, खरं सांगा, किती जणांनी विठ्ठल विठ्ठल म्हणलं? अंथरून घेऊन यायला पाहिजे असतं, नाही तसं टाकून झोपलो असतो, हा ना. आले कशाला मग कीर्तनाला? भगवंताचं नाम काही संसारात तर घेतलं जात नाही कोणाकडून. आता एखाद्या व्यक्तीला विचारलं, दिवसभर काय करतो? काही नाही, बस आपलं काम संसार, आपलं काम का आवरतो, कामाला जातो, घरचं काम ते आवरतो. मग देवाचं नाव कधी घेतो? काय देवाचं नाव कधी घेतो? आता टाइमपास करायला कोणाकडं टाईम आहे? असं जरा बोर व्हायला लागलं की करतो, नाही तर मालिका उघडून बघतो, ती भजनी मालिका बघतो. अभंग कळले तर कळले, वाचले तर वाचले, तर जाऊ दे तिकडं. मग आता कीर्तनाला आल्यावर थोडा तरी संसार सोडा, जास्त नका सोडू, थोडा सोडा, जास्त सुईच्या टोकावर मावीन इतका, एवढा संसार सोडा. आणि कीर्तनात आलं तर भगवंताचं नाव घ्या, कारण नामाशिवाय नाम गावो, नाम घेऊ, नाम गावो, नाम घेऊ. नाम विठोबा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता कुठेतरी वाटेल 2-4 जणांनी घेतलं असं.
2-4 जणांनी जास्त नाही घेतलं, मी बी नोटीस केलं. मला बी इथं दिसतंय देवाने डोळे दिले मला, मालिका बघायला आणि फोन बघायला नाही दिले, कोण काय करतं ते बी बघायला दिले. म्हणू नका मी शेजारीने तुमची. आता असतं कोणतरी, मला तसं म्हणायचं नाहीये. आता देहाचे सार्थक कशाने होते? भगवंताच्या नावाने. भगवंताचं नाव अवघड आहे का? नाव अवघड आहे का? अरे जरा बोलत चला ना, अवघड आहे का? मग घेत काऊन नाही? घेत काऊन नाही? देव एक आहे का? 33 कोटी देव आहे ना, याने एकच कोणाच तरी नाव धरून ओम नमः शिवाय म्हणतात, विठ्ठल विठ्ठल म्हणा, महादेव महादेव म्हणा, राम राम म्हणा, काहीतरी म्हणा ना. हे तोंडाला नुसतं भांडायलाच दिलं का? काही बोलत चला, नाम घेत चला भगवंताचं. आता भगवंताचं नाम घेतल्याने देहाचे सार्थक होतं असं सांगून गेले जनाबाई अभंग. असं 2रं चरण. वाचे नाम विठ्ठला, टाळकरी मंडळी, वादक मंडळी, जे जे आले कीर्तनाला उभे असलेले, गायनाचार्य, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, चोपदार बाबा, सगळे 1 नंबर भेटलेले आहे मला. खरं सांगा, सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता ते माझं नशीब म्हणावं का आजचा योगायोग म्हणावा, आता तुम्ही घरी गेल्यावर ठरवा. मला चिंतन पुढे न्यायचंय. आता भगवंताचं नाव घ्या, त्याने देहाचं सार्थक होतं. कोणाचे झालं? प्रश्न येतो ना मनात, कोणाचे झालं? महाराज तुम्ही म्हणतात देहाचे, पण थोडं तरी भगवंताला आळवणं म्हणून थोडं तरी भगवंताचं नाव घ्या. आता भगवंताचं नाम, आता भगवंताला संतांनी एवढं स्वतःच्या प्रेमात पाडून घेतलं होतं किंवा भगवंत संतांच्या प्रेमात एवढं पडत गेलता की भगवंत विटेवर उभा, तो भगवंत कुठं? पंढरपूरला, आणि पैठणच्या नाथबाबाची वाट बघत होता. आता एक वेळेस झालं की ज्या वेळेस भगवंत, आता रुक्मिणी मातेने बघितलं, भगवंत किती वेळेचा बघू राहिला, इकडं तिकडं असे जर बघू राहिला, कोणाची तरी वाट बघितल्यासारखं. मग विचारलं आईसाहेबांनी, आज तुम्हाला काय झालं? म्हणे आता आज नाही म्हणत, 2-3 दिवसापासून बघू राहिले. काय झालं? कोणाची वाट बघू राहिले एवढं? म्हणे मी भक्ताची वाट बघतोय. म्हणे एवढे सगळे तर आहे, अजून अर्धे वारीत लागून येऊ राहिले, बारीत लागून येऊ राहिले, तुम्ही वाट कोणाची बघते? म्हणे लई दिवस झाले माझ्या
आवडीची आवडी. भगवंत वाट बघतो. कोणाची बघतो? संतांची बघतो. आता भगवंत म्हणाला किती दिवस झाले माझं एकनाथ दर्शनाला आणि कस काय. आता संत आपण एवढे पात्र होऊन जा भगवंतासाठी की आपण भगवंताची वाट बघितली पाहिजे. भगवंतानी आपली वाट बघितली पाहिजे. कोणाच्या दर्शनासाठी? आपल्या दर्शनासाठी. आता पंढरीचं पांडुरंग आपण त्याच्या दर्शनाला नाही जात किंवा संत आता आषाढी कार्तिकीला जातात. संत भगवंताच्या दर्शनाला नाही जात. भगवंत व्याकुळ होतो कधी माझे संत येईन माझ्या भेटीला. आता भगवंताचं कसं आहे? पंढरी सोडून जात येत ती कुठं. आता सहज तुमच्या मनात जर सहज समजून घ्या, तुम्ही बारीत लागून किती आता 8-10 तास बारीत लागून गेले, भगवंताचं दर्शन करायला गेले, गाभाऱ्यात प्रवेश केला, मूर्तीसमोर गेले, कळालं मूर्तीच तिथं नाही, दिसलं मूर्तीच तिथं नाही, कसं होईल? चहा घेऊन येऊ का मी घरून? अरे काही बोलत चला ना. कसं होईल? जाता येतं का मग भगवंताला कुठं? आज समजून घ्या पुढचं तुम्ही, भगवंताला कुठं जाता येतं का? म्हणून भगवंत आपल्या भेटीसाठी संतांना बोलवून घेतो. आता मग तुकोबरायांचं पण एक प्रमाण आहे. तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. आता प्रमाण कशावर आहे तुकोबरायांचं? आता म्हणतो आपण, येतं नाही तर आपल्या तोंडात येतेच आहे अभंग. मग कसं काय म्हणजे म्हणतो कसं काय? म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात कसं ते तर संत आहे. कधी आपल्या मनात आलं की भगवंताकडे जाता येतं. पण आधीचा काळ कसा होता? सासूरवाशीन सून आता एक बी नाही आहे, होती आधीच्या काळात, होत्या सगळ्याच होत्या, आता एक बी नाही आहे. आता सासूरवाशीन सून होती त्या आता माहेराला त्यांना मनात जाता येत नव्हतं. माहेरावरून जेव्हा मूळ येत होता तेव्हा त्यांना माहेरी जाता येत होतं. आता भाऊ घ्यायला आला म्हणजे आता भाऊ आला तर मूळ आलं माहेरावरून, आता माहेराला जाता येईल. तसं तुकोबरायांचा भगवंताच्या भेटीची आस लागली होती तुकोबरायांना. म्हणून तुकोबराय म्हणतात तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. म्हणजे भगवंता मला घ्यायला कोणाला तरी पाठव, म्हणजे मूळ पाठव. मग ते मूळ कधी येतात? वर्षातून 2 वेळ. कधी कधी येतं? आषाढीला आणि कार्तिकीला भगवंता मूळ पाठवतो. दिंड्या पातका घेऊन मग भगवंताच्या भेटीला संत येतात. संत एका ठिकाणावर नाही येतात, पूर्ण महाराष्ट्रभरावरून संत येतात, वारकरी येतात. आणि ते येतात की कोणाकोणाला वाटतं दिंडीला बघून काय दिवसभर उन्हात आणायचं चालत राहायचं, वाटतं का नाही? हा ना, काही जीव दमत असेल त्यांचा बिचाऱ्यांचा. पण त्यांना विचारा, जेव्हा भेटीची आस आपल्या अंतराला लागते, आपल्या मधातल्या मनाला लागते, कधी भगवंत भेटीला येईल त्यावेळेस त्यांना पण कळ. आता बाहेरचे आता बाहेरचे फक्त दिंडी बघतात की काय आता काही चालण्याचा काही त्रास होत नाही का, ते होत नाही का? मग या लोकांना की कामधंदा नाही म्हणून जाते ती दिंडीला, की कामधंदा नाही त्यांना. हा ना, काही काही लोकांना वाटतं तसं. पण जो दिंडीत चालतो त्याला कळतं की त्यांना असं वाटत नाही की आपलं काही काम नाही म्हणून चाललो, त्यांना संसार सोडायचा असतो. भगवंताच्या भेटीची आज प्रत्येकाला लागलेली असते, पण संतांना एवढे लागलेले असते कोणाला? असं वर्णन नाही करता येत कोणालाच.
की संतांना किती अंतकरणातून वाटतं, मनातून वाटतं की कधी भगवंताला बघन आपल्याला वाटतं. पण जेव्हा भगवंताचं रूप दिसतं तेव्हा प्रत्येकाचे डोळे पाणावते. असं खूप वेळ झाला आपण वारीत, आता आषाढीची वेळ असते तर 48 तास तरी लागते वारीत दर्शन व्हायला भगवंताचे. आता भगवंताचं दर्शन झालंच तेव्हा असं वाटतं का आपण लय दिवस 2-3 दिवस बारीत उभं होतो वाटतं का कोणाला? भगवंताचं रूप बघितल्यावरच वाटतं नजर न काढावी भगवंताचं रूप कसं आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. भगवंताचं रूप इतकं सुंदर आहे की कोणाचंही त्याच्यावरून नजर हटत नाही. नजर बाजूला जाते का भगवंताचं एकदा रूप बघितल्यावर? नाही जात. भगवंताचं रूप जितकं सुंदर आहे तितकं भगवंताचं नाम सुंदर आहे. त्याच नामाने आपल्या देहाचं सार्थक होईल असं जनाबाई आपल्याला अभंगात सांगतात. आता भगवंताचं नाम काही अवघड नाही. भगवंताचं नाव घेतल्याने समाधान पण अंतराला लाभतं. म्हणजे आपल्याला अंतरी समाधान वाटतं.
भगवंताचं नाव सोपं आहे, साधं आहे, पण तेच नाव जर टाळ मृदुंगाच्या घोषात जर निघायला लागलं ना, यायला लागलं ना, तर कसा आनंद भेटतो वर्णन करता येत नाही. आता तो सोहळा आहे, ते सुख आहे, ते कोणालाच भेटत नाही, कोणाला मिळत नाही. तेच सुख अनुभवण्यासाठी स्वर्गातल्या देवांना भूतलावर यायचंय. आता यायचं तर भगवंत जाऊन देईन का? कामाची माणसं आहे, जाऊन नाही देत आहेत. आता अर्जंटली सुट्टी भेटत नाही, म्हणून वरूनच त्यांना बघावं लागतं की कसं चाललंय, तसं चाललंय, जर चालू द्या. तसं भगवंताचं रूप जितकं सुंदर आहे, नाम तितकं गोड आहे, आणि आपल्या वाणीला रसमय करणार आहे. आता जास्त वेळ नाही तुम्हाला, आता दिवसभरात 24 तासामध्ये जर वेळ नसं भेटत, जास्त नाही, फक्त 5 मिनिटं काढा. किती? 5 मिनिटं काढा. बाकी किती 23 तास आणि 55 मिनिटं संसाराला द्या. फक्त 5 मिनिटं काढा. 5 मिनिटं नाहीत मग 1 मिनिटं काढा. बाकी 23 तास 59 मिनिटं तुम्ही तुमचे फक्त 1 मिनिटं काढा. आणि 1 मिनिटामध्ये फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणत राहा, राम राम म्हणत राहा, कृष्ण कृष्ण म्हणत राहा, राधा राधा म्हणत राहा, येतं महादेव महादेव म्हणत राहा. पण लवकर नाही, पण थोड्या दिवसांनी जेव्हा तुम्हाला आदत व्हायला लागेल, आपल्याला आदत व्हायला लागेल तुमच्या मनाला की आपल्याला असं नाव घेतलंच पाहिजे, घेतलंच नाही जे, पण एक दिवस असा दिवस येईल तुमच्या आयुष्यातला की ज्या दिवशी तुम्ही नाव नाही घेतलं, त्या दिवशी तुम्ही दिवसभर पाणी न पिल्यासारखं वाटतं. आपण किती ताण लागली, पण पाणी प्यायला आपल्याकडं वेळ नाही. तसंच भगवंताचं नाम संतांसाठी चालतं. दिवसभर संसारात काम करा, पण तुम्ही म्हणतात की आता नाम घेण्यासाठी भगवंताला आपलंसं करण्यासाठी संसार सोडावा लागेल. पण न सोडता जर नाव घ्यायचं असेल तर जर न सोडता नाव घ्यायचं, संसारात राहून भगवंत करा. संतांनी तसंच केलं. जर तुम्हाला वेळ असं काढते तर स्वयंपाक करते सगळे घरी सगळे उलटे शब्द निघू राहिले माझ्या तोंडातून. स्वयंपाक करते ना घरी सगळे, सून करत असन, तुम्ही करत नसन तर सून करत असन. पण ज्यावेळेस सून स्वयंपाक करते त्यावेळेस तुम्ही लेकरं बघते ना, कोणी सांभाळत असन, कोणी नसन सांभाळत, कोणी फोन बघत असन, कोणी TV बघत असन, कोणी मालिका बघत असन, नाही कोणी बसत असतं पुस्तक घेऊन. पण जे बसतं ते नाही, पण जे नाही बसत, जे असं आता कोणी स्वयंपाक करायला लागल्यावर एखाद्या जर आपण स्वयंपाक करत असं समजा, स्वयंपाक करता करता पोळी तळता हाताला काम आहे का तोंडाला काम आहे? असं पोळी अशीच लाटते ना हाताने का पायाने लाटते? हाताने लाटते ना, मग तोंडाला काय काम आहे? भगवंताचं नाव घ्या, असं डायरेक्ट नका म्हणू. मनातल्या मनात चिंतत राहा. कसं चिंतत राहा? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
जार जार विचार करा उठावं. सारा सारा विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. आता काम करता करता थोडा वेळ मनाने कीर्तनात आल्या, एखाद्या वेळेस जर चुकून आलेच इकडं चुकून, तर भगवंताचं नाव घ्यायचं जा. सप्ते काही तर रोज होत नाही, आणि जेव्हा होते तेव्हा कुणी तर राहत नाही. असंच होतं ना बाबा, हा ना, तसंच होतं. आता वर्गाने गोळा करायला जर आले, घरी नाही बाहेर गेले, होतं का नाही? सप्त दररोज होतो का? नाही. बाहेर काही दररोज जात नाही. सप्त्याच्या वेळेसच कसं काय बाहेर जाते मला ते कळत नाही. होतं कसं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. का कोणाला? किती जणांनी घेतलं? इमानदारीने सांगा भगवंतासमोर, किती जणांनी नाव घेतलं? हात वर करा. गायनाचार्या खाली. मला तर गॅरंटी नाही आहे. मला कसं वाटत नाही, जोपर्यंत मला वाटत नाही सगळ्यांनी नाव घेतलं तोपर्यंत विठ्ठल 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 विठ्ठल. फक्त वाटलं, बाकी नाही. 25%च वाटलं मला, जास्त काही वाटलं नाही. जाऊन द्या. काही सगळ्यांना सांगून एकट्याला सांगून तर काही उपयोग नाहीच आहे. सगळ्यांना सांगून जरा मला वाटायला ऐकायले, म्हणून ऐकायले वाटायला, नाही तर माणसात सगळ्यांना सांगून उपयोग नाही. वाटायला महाराजाला आणलं कोणी? सगळ्यांना सांगायले शेजारी म्हणते म्हणून आपण म्हणा. करत जा कधीतरी. कीर्तनात आलं तरी थोडा वेळ करत जा. हरिपाठाला येतात का कधी इतके? हरिपाठाला येते का कोणी? नाही येत? जाऊन द्या. काम असतं घरी, संध्याकाळी देवाबत्तीचा वेळ असतो. कीर्तनाला मी काल परवा आलते, मी कीर्तनाला एवढं कोणी दिसलं नाही मला. खालीच बसलेलो होते मी, की उभी नव्हते. एवढं कोणी दिसलं नाही. घरी करता काय? स्वयंपाक काय 1 घंट्याचा, रात्रभर झोपा. संध्याकाळी मालिका लागते ना, विसरले कस काय? मालिका लागते संध्याकाळी. पाय निघतो का घराच्या बाहेर? नाही, एवढं बघते मग जाते. होतं ना. पण त्याच वेळेस जर थोडं 15 मिनिटं आधी कीर्तनाला येऊन बसलं, सुरुवातीची चाल ऐकली तर काय होईल? जरा फ्रेश होईल ना थोडं तरी. होतं का नाही? भगवंताच्या नावाने माइंड फ्रेश होतं. फ्रेश म्हणजे फ्रेश होतं. हे करायची गरज पडत नाही. मग करायचं कधीतरी थोडं तरी. यात जा आधी. मी पण यात जाईन आता. आता आज कीर्तन झालं, उद्यापासून मी पण यात जाईन. मोजते ना किती जण येते. मोजू का किती जण येते? आज जाऊन द्या. आपला विषय काय? भगवंताचं नाव आणि भगवंताचा रूप. आता नामाचं महिमा काय? भगवंताचं नाव कसं आहे? चांगलं आहे. पण भगवंताच्या नामाचं महिमा काय? भगवंताच्या नावाचं महिमा असं जो त्याला पण कळत नाही. आता मग एक वेळेस अगस्त्य ऋषींची पत्नी लोपामुद्रा, अंजनी माता, हनुमंत माता अंजनी आणि राम माता कौशल्य, 3 जणी बसल्या होत्या. आता बाया एकत्र बसल्या आणि गप्पा नाही, असं कधी होईल? होईन का महाराज लोक? होईन का? नाही होणार. 3 जणी बसल्या. कौशल्य मातेने सुरू केलं बोलायला. माझ्या मुलाने, कोणी? माझ्या मुलाने समुद्रावर 400 मैल
काय बांधला? सेतू बांधला. रावणाचा वध केला आणि सुनेला घेऊन आला, माझ्या सीताला घेऊन आला, माझ्या सुनेला घेऊन आला. त्यात अंजनी माता म्हणाल्या, जर माझ्या मुलाला सांगितलं असतं, हनुमंताला सांगितलं असतं तर पूल बांधायची गरजच नव्हती. इकडून रावणाला हातात आणि इकडून सीता माताला खांद्यावर आणलं असतं ना. त्याच्यामध्ये तोंड घालून रूपभद्रा म्हणाल्या, पूल बांधायची गरज कोणाला होती? दगड कशाला वाया घालले पाहिजे? माझ्या पतींना सांगितलं असतं, अगस्त्य ऋषींना सांगितलं असतं ना. एका गोट्यात समुद्र प्राशन केला त्यांनी. त्यांना सांगितलं असतं तर एकदा समुद्र प्यावं, दोनदा समुद्र प्यावं लागलं असता, जाताना आणि येताना एवढंच करावं लागलं असतं. ह्या गप्पा लांबून श्रीराम आणि हनुमान ऐकत होते. आता त्यांना वाटलं यांना शांत कसं करावं. राम म्हणाले, हनुमंता तुम्ही जा, आम्हाची जायची काही ताकद नाही. आता खरं सांगा, आपली मम्मी कोणाची असेल की आपल्या मैत्रिणी, आपण नाही तर बायाच धरून घ्या, आपण कोणाशी बोलायला आपल्या मैत्रिणींशी विशेष विषयावर गप्पा चाललो, कोणी आलं मधात बोललं, काय होईल? राग नाही येणार मामा, जागीच कार्यक्रम होईल, होणार की नाही? होईल. मग हनुमंतराय गेले, थोडे लांब बघितलं, माता आजडले, स्वयंपाक घरात बोलणं चालू होतं. गेले, आधी गेले कौशल्या मातेकडे, म्हणाले, माता सेतू ना तुमच्या मुलांनी नाही बांधला. कौशल्या माता रागात, सेतू तुमच्या मुलाने नाही बांधला, तुमच्या मुलाने स्वतः प्रयत्न केला की दगड पाण्यात टाकून बघू, दगड काही तरला नाही, दगड बुडला. मग पूल बांधला कशाने? पूल राहिला कस काय उभा? कशामुळे राहिला? नामामुळे, भगवंताच्या नामामुळे. मग गेला अंजनी माताकडे, म्हणाले, आई मी उड्डाण घेऊ शकतो, मी सूर्याला पण गिळू शकतो, मी उड्डाण घेऊ शकतो, सूर्याला गिळू शकतो, सर्व बुद्धी माझ्यामध्ये, मी सगळं करू शकतो. पण कशामुळे करू शकतो? मी उड्डाण घ्यायच्या आधी काय म्हणतो? राम, जय श्रीराम असं म्हणतो. मग ताकद माझ्यामध्ये कशामुळे येते? नामामुळे. नंतर गेल्या अगस्त्य ऋषींच्या पत्नीकडे, लोपामुद्राकडे. तुमचे पती समुद्र ग्रहण करतात. समुद्र ग्रहण करायच्या आधी ते ओम 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 हा जो शब्द आहे, हा जो अक्षर आहे, तो आपल्या कंठामध्ये धारण केला आहे त्यांनी. म्हणजे सतत ते ओम असं कंटिन्यू करत राहते, म्हणून त्या नामाची ताकद झाली की त्यांनी समुद्र प्राशन करण्याची त्यांच्यावर हिंमत आली, तेवढी ताकद आली. नाही तर समुद्राचं पाणी कधी अटकत नाही किंवा कोणी संपवू शकत नाही. पण त्यांनी ते संपवलं कशामुळे? नामामुळे. मग इथून पुढं मला वाटतं की एवढं एक्सप्लेन करायची गरज नाही या टॉपिकवरती. भगवंताच्या नामाचा महिमा काय? भगवंताच्या नामाचा महिमा सहजासहजी कोणाला वर्णन करता येत नाही. एक वेळेस जेव्हा शेषनागांना अहंकार आला, घमंड आला की मी सदैव कोणापाशी असतो? भगवंतापाशी असतो, भगवंत माझ्यावर निर्भर आहे. काय ऐकलं का? भगवंत माझ्यावर निर्भर आहे. भगवंत शेषनागांवर विश्रांती घेतात, म्हणजे झोपेल राहतात, तेव्हा काय? भगवंत माझ्यावर निर्भर आहे. शेषनागाला अहंकार आला, नारद मुनींनी ओळखला तो. भगवंताने नारद मुनींना सांगितलं, शेषनागाचे फणं जरा जास्त वेगळं चालू राहिले, काय 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 टॉपिक काय, गोष्ट काय? मग शेषनागांना नारद मुनींना बोलवलं भेटायला. म्हणले, नारदा तुम्ही या भेटायला एक दिवस, बघा घरी काय चाललंय आमच्या, जरासं आमच्या वैकुंठात. नारद मुनी आले, लांबूनच बघितलं, शेषनागाची चाल डाल जरा वेगळी दिसू राहिली. त्यांनी ओळखलं, काय आलाय? अहंकार आलाय. ते गेले जवळ, नारद मुनी म्हणाले, शेषा तू भगवंतासमोर प्रत्येक क्षणी असतो ना? म्हणजे मग काही नमस्कार नाही, काही नाही. नारद मुनींनी नमस्कार केला भगवंताला, शेषाला नमस्कार केला. शेषनागाने फण बाजूला करून घेतले. बोला. बरं, भगवंतानी इशारा केला, तुम्ही तुमचं बघून घ्या, मला ओढू नका. नारद मुनींनी विचारलं, मग शेषा तू भगवंतासंग प्रत्येक क्षणी असतो, प्रत्येक ठिकाणी असतो ना? म्हणलं, हा असतो. मग भगवंताबद्दल सगळं माहिती आहे, मग भगवंत कसा आहे? देखणा आहे, माहिती आहे? हो. भगवंताचं नाम माहिती आहे? म्हटलं हो. कोणतं सांगू? म्हटलं नाव सांगायचं नाही सांगितलं. भगवंताचं नाम माहिती आहे? भगवंताच्या नामाचा महिमा काय आहे तेवढंच सांगा, जास्त नाही, थोडंच आहे. भगवंताच्या नामाचा महिमा 3 शब्द विचारले. शेषनाग म्हणाले, बरं मी नामाचा महिमा सांगतो, तुम्ही लिहून घ्या. म्हणाले, मला लिहिता येत नाही, आपण ग्रॅज्युएटेड आहे,
फक्त कधी कॉलेजला किंवा शाळेला न जाता आहे. कोणाला बोलवा? सरस्वती मातेला बोलवलं. क्षीरसागराचा मेरू मंदार पर्वत काढून क्षीरसागराची शाही केली. कल्पवृक्षाचे फक्त फांदी तोडली आणि नाव लिहायला बसवलं, नामाचं महिमा लिहायला बसवलं सरस्वती मातेला. बाजूला गणपतींना बसवलं. सरस्वती माता थकले तर बसवलं, सांगायला चालू केलं. सांगायला लागले. कल्पवृक्षाचा अख्खा बगीचा संपून गेला, पण नामाचा महिमा संपला नाही. इथं शाही काढू लिहू शाही संपून गेली, क्षीरसागर संपून गेलं, तरी भगवंताच्या नामाचा महिमा संपला नाही. एवढंच नाही झालं म्हणजे मेरू मंदार पर्वताची शाही संपली, कल्पवृक्षाचा अख्खा बगीचा वाळून गेला, संपून गेला. लक्ष्मी माता सरस्वती माता लिहू थकल्या. गणपती रायांना बसवलं. गणपती रायांचे पण हात दुखायला लागले, गणपती बाप्पांचे. शेवटी भगवंताच्या नामाचा महिमा सांगता शेषनागाच्या एका जिभेचे 2 फाटे झाले. काय एक जीभ आहे ना, आपली एक जीभ आहे ना, कंटिन्यू बोलत राहिला आपण, जर बोलतच राहिलं तर आपले जिभेचे पारडे झाले समजा, तर शेषनागाचे झाले. म्हणून सापांच्या किती जीभ आहे? सहजासहजी झाल्या का? कशामुळे झाल्या? अहंकारामुळं. कोणाच्या अहंकारामुळं? शेषनागाच्या. काय अहंकार केला? भगवंत माझ्यावर निर्भर आहे. आपण भगवंत आपल्यावर निर्भर आहे का आपण भगवंतावर निर्भर आहे? आपण भगवंतावर निर्भर आहे. आता काय चालतं? भगवंतावर निर्भर. भगवंत करतो काय? सर्व भगवंताच्या इच्छेशिवाय कोणी काहीच करू भगवंताची इच्छा जरी आली, मी इथं कीर्तन करायला ना, मला होत्याचं नव्हतं करू शकतो भगवंत. तुम्ही इथं बसल्याने तुम्हाला होत्याचं नव्हतं भगवंत करू शकतो. भगवंताच्या इच्छेने सूर्य उगवतो आणि भगवंताच्या इच्छेने एवढंच नाही तर मुंगी पण, साधी मुंगी ना, ती पण भगवंताच्या इच्छेनेच चालते. भगवंताच्या इच्छेशिवाय काहीच होऊ शकत नाही ना. असा भगवंत आपल्यावर निर्भर आहे म्हणल्यावर काय म्हणजे आपण मोठे का भगवंत मोठा. पण एवढं नाही. तुम्ही म्हणते महाराज की येडी झाली काय? पण भगवंत जेवढा मोठा नाही तेवढा भगवंताचं नाम आहे. भगवंताच्या नामामुळे भगवंत आपल्याला प्राप्त होऊ शकतो. तसा भगवंत तपश्चर्या केल्यामुळे नाही प्राप्त होत. आता कलियुगामध्ये काय? कलियुग शेवटचे युग आहे. आता काही लोक म्हणतात की कलियुग अंत आहे. आता तसं म्हणायला गेलं तर माऊलींनी लिहिलेला हरिपाठ आहे ना, तो पण आता म्हणायला गेलं ना, तुम्हाला सांगायला गेलं तर जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत हरिपाठ आहे असं म्हणतात का नाही?
कीर्तनात येऊन येऊन शब्द येतो, तसं नाहीये. जोपर्यंत हरिपाठ आहे तोपर्यंत आहे चंद्र आणि सूर्य आहे. जर हरिपाठ आहे सृष्टीतून जायला लागला ना, समजून हरिपाठच्या वेळेस सृष्टीतून विलुप्त होऊन जाईल, त्यावेळेस समजून घ्यायचा कलियुगाचा अंत झाला म्हणून. असं भगवंताचं नाम आहे, ते कधी संपत नाही. भगवंताचं नाम वैकुंठासारखं आहे. वैकुंठ क्षीराचा सागर, भगवंताचं नाम तसे कोणी किती आठवायचा प्रयत्न केला आठवू शकत नाही. तसं सनातन धर्माची पातका पण तशीच आहे. कोणी किती मोडायची प्रयत्न केला, कोणी किती वाकायची प्रयत्न केला तरी वाकत नाही. आणि सनातन धर्माचा पाया म्हणजे आपला वारकरी संप्रदाय हे कधी विसरू नये. तुम्ही विसरूच नका. आता वारकरी संप्रदाय सनातन धर्माचा पाय प्रत्येकाला माहिती आहे, पण या वारकरी संप्रदायाचा पाया हा ज्ञानोबा तुकोबांनी केलाय. आता ज्ञानदेवी रचल्या पाया उभारिले देवालय. असं एकेका संतांनी. आता तुका झालं असे कळस, काय एक चरण आहे त्याच्यातलं, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. असा वारकरी संप्रदायाचे देऊळ आहे, ते माऊलींच्या नामाने चालते. म्हणजे माऊलींच्या नामाने ते उभं आहे आणि त्याच्यात ती मूर्ती साजरी. ती पंढरपूरचा भगवंत नाही आहे, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा नाही आहे. तो प्रत्येक जनामध्ये वासलेला, अंतकरणामध्ये झालेला भगवंताची भक्तीची जी इच्छा आहे, आकांक्षा आहे, तो म्हणजे तिथं असलेला देव आहे. आता ते कसं काय आता संत झाले ते कोणामुळे? सहजासहजी संत होत नाही. आता सहजासहजी जगद्गुरुपद, विश्वमाऊलीपद कोणाला भेटत नाही. आणि ज्यांना भेटलं सहजासहजी समजून घेते संत नाही. तुकोबरायांनी जनाचा एवढा अट्टहास सहन केला तेव्हा त्यांना जगद्गुरुपद मिळालं. जगद्गुरू त्यांच्या नावापुढे जगद्गुरू लावले गेलो. आणि जेव्हा सर्व जगाने ज्याचा तिरस्कार केला, संन्याशाची पोरं म्हणून हेटाळणी केली, ज्याला समाजातून वेगळं काढून दिलं, म्हणे तुमची जगण्याचाही अधिकार नाही, एवढा शब्द ज्याला बोलले समाज, तोच समाज शेवटी त्याच माऊलींच्या समाधीच्या वेळेस ढसाढसा रडला. आता जर माऊलींच्या प्रती त्यांच्या मनात आपुलकी नसती तर समाज एवढा काही रडला नसता. या आता जर माऊलींच्या समाधी सोहळ्याला माऊलींच्या जीवनातले प्रसंग सांगायला लागलो ना, प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी येतं. अशा माऊलींच्या जीवनात प्रसंग घडले. माऊलींनी भिक्षा मागावी तर लोकांनी त्यात शेण टाकावं, किंवा झोडी पालती करावी, ते खाली पडलेलं उचलू नये म्हणून त्याच्यात पायात तुडवावं. अशा माऊली इतके खचले. एक वेळेस माऊली एवढे खचले होते, तेव्हा घरी गेले, रागा घरी गेले, रडायला लागले, दुःख झालं. त्यांनी ताटी लावून घेतली. तेव्हा चिमुरड्या मुक्ताबाईने माऊलींना समजवलं, योगी पावन मनाचं सहाय्य अपराध जनाचा. मुक्ताबाई म्हणाल्या, स्वतःला योगी म्हणतोस ना दादा, मग असं रडतोस का? असं रडतो कोण? आता कोणी काय बोललं का तुला? कोणी आपल्या काही झोळीतनं शेण खाली वतलं का? आपल्या झोळीत शेण टाकलं का? आपली हेटाळणी केली, संन्यासाची पोरं म्हणून टवाळणी केलं. आपल्यासाठी रोजचंच झालंय ते. आज काय एवढं झालं की तू रडायला लागला? माऊली रडता रडता म्हणाले, अगं मुक्ते, मी इंद्रायणीतून स्नान करून बाहेर येत होतो, तेवढ्यात समोरून एक शास्त्री भाऊ चालले होते. एक ते वेदांत चालले होते. म्हणजे वेद ज्यांनी कंठी धारण केलेला होता, वेद ज्यांना मुखतगत होता, असे महान शास्त्री चालले होते. त्यांनी माझ्या तोंडाकडे बघितलं आणि त्यांनी सैचल स्नान करून घेतलं. म्हणे का? म्हणे अरे मी माझ्या मुलीचं लग्न होत नाही, बरेच दिवस झाले, त्यांच्यासाठी स्थळ बघायला चाललो होतो. घरातून निघता तुझ्यासारख्या कार्ट्याचं तोंड बघितलं, तर काय करावं? मी डायरेक्ट जाऊन सैचल स्नान केलं. एवढी त्यावेळेस माऊलींना एवढं दुःख वाटलं, दुःख झाले माऊलींना एवढं. माऊलीडे खचून गेले. ते रडत ताटी लावून घेतली. पण त्या चिमुरड्या मुक्ताबाईंनी माऊलीला उपदेश केला, तेव्हा जाऊन ते विश्वाची माऊली. ईश्वरा
आता संत कोणते? जनाचा अपराध सहन करून घेतात. जर एखादं लेकरू आईला मारायला लागलं, छोटं लेकरू 1-1.5 वर्षाचं, आईला मारायला लागलं, आई रागवती का त्याला? आईला येऊन परेशान करायला लागलं, कानातलं ओढायला लागलं, केस ओढायला लागले, आई मारती का त्याला? समजावून सांगती, बाजूला ठेवती, म्हणते लेकरा असं करू नको, असं करू नको, तू हुशार आहेस ना, हुशार आहे माझं बाळ, असं म्हणतात का नाही? पण माऊलींचा समाज माऊलींपेक्षा मोठा होता. माऊली वयाने लहान होते म्हणून माऊलींनी कधी वाईट नाही वाटून घेतलं. त्यांना माहिती होता हा समाज ना हा अजून बालिश आहे, लहान आहे, याला अजून कळत नाही, समाजाला कळत नाही, त्याला अजून भगवंत प्राप्तीचा मार्ग भेटलेला नाही आहे. आपण कशासाठी आलो? ते समाजाला भगवंतापर्यंत नेण्यासाठी. भगवंत आणि आपल्यामध्ये जो रस्ता आहे तो म्हणजे आपला वारकरी संप्रदायामुळेच आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. आता जेवढे वारकरी संप्रदायांना मानणारे आहेत तेवढ्यांसाठी. आता बाकीचे म्हणतात की असं डायरेक्ट संप्रदायांवर टीका करायला ही, तसं नाही. पण मी मनातून सांगायले, तुम्हाला जर खरं भगवंताची प्राप्ती करायची असेल ना, जास्त काही करू नका, फक्त कंठात तुळशीची माळ धारण करा, फक्त तुळशीची माळ धारण करा, भगवंताचं नाम सतत मुखात ठेवा. आता भगवंताचं नामाने काय होईल? आपला काळ तो वेशी बाहेर राहील. भगवंताचं सतत नाम घेतलं तर काळ वेशी बाहेर राहील, आपण सुरक्षित राहील, आपल्यावर कोणती समस्या येणार नाही. तसं भगवंताचं नाम आहे. आणि भगवंताच्या नामाचा महिमा कोणाला वर्णन करता येत नाही. ही भगवंताच्या नामाची खासियत आहे. भगवंताच्या नामाचा असा रूप आहे, कोणाला वर्णन करता येत नाही. भगवंताच्या नामाची चांगली गोष्ट आहे. आता भगवंताच्या नामाचा महिमा कसा आहे की शेषाला पण ते काही वर्णन करायला जमलं नाही. अभंगाचं 3रं चरण. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, भगवंताच्या नामाचा महिमा कसा आहे कोणाला वर्णन करता येत नाही. भगवंताचं नाव कसं आहे? सोपं आहे, साधं आहे. आता साधं आहे तर कसं आहे, एकदा तुम्ही जरा ट्राय करून बघा, अंगीकारून बघा, एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमार, विठोबा रखुमार,
भगवंताच्या नामाचं महिमा आता सुरुवातीपासून सांगते. जन्माला येऊन काय करा, त्या नरदेहाचे सार्थक करा, पहिलं चरण. आता नरदेहाचे सार्थक होईल कशाने? भगवंताच्या नामाने. भगवंताचं नाम आहे, पण भगवंताच्या नामाचा महिमा कसा आहे? तिसरं चरण. आणि भगवंताचं नाम असे ते कोणालाही संसार सागरातून तारून नेऊ शकतो, अभंगाचं शेवटचं चरण. नाम तारका त्रिभुवने नाम तारका त्रिभुवने नाम तारका त्रिभुवने हे नाम तारका त्रिभुवने वाचे नाम Come on,
पडतं. आधी तर सगळ्यात चांगली तर हार्मोनियम वाजवायला आपले राजगुडे महाराज आहे. पकवाज वाजवायला आपल्या सगळ्यांची ओळखीचे सगळ्यात भारी आपले नंदू महाराज आहे. विनेकरी आपले भुसारे महाराज आहे. इकडं अतिशय तरुण आपले चोपदार बाबा आहे. नेहमी पाठीशी खंबीरपणे उभे असते, प्रत्येकाच्या, माझ्या एकटीच्या नाही. इकडे माधव महाराज आहे. माधव महाराजांचे शिष्य आहेत. दंबाळे गुरुजी आहे. वाकचोरे महाराज आहे. इथे वैजीनाथ महाराज आहे. आगळे वेगळे आपले आगळे महाराज आहे. वेगळे ते सगळ्यांचे वेगळे म्हणून आपले वेगळे महाराज आहे. सगळ्यांपेक्षा ते वेगळे म्हणून आपल्या ओळखीचे महाराज येते. त्याच्यानंतर त्रिभुवन महाराज आहे आणि माधव महाराजांची शिष्य मंडळी आहे. इकडं साऊंड सिस्टम पण चांगले आहे साळुंके बाबाचं. आणि इथं युट्यूब वाले पण आलेले आहे. जयस्वाल काका त्याने आलेले, त्यांचा मुलगा आलेला आहे. कीर्तनाला येते म्हणजे येतेच. आणि सगळे गुणीजन मंडळी आहे. इथं ज्यांच्या आशीर्वादाने मी इथं उभी असे आपले सगळ्यांचे परमपूज्य स्वामीजी महाराज आहे. इथं सप्ताहाची कमिटी आहे. कमिटीमध्ये आपले गावंडे दादा आहे, मंगरुळे महाराज आहे, साळुंके महाराज आहे, अजून नरोटे मामा वेळात वेळ काढून आले. वेळ उशीर झाला थोडासा, पण वेळेत वेळ काढून लेकीच्या कीर्तनासाठी आले. ते चांगलं सप्ताहातले कमिटी मेंबर्स आहे. सर्वांचे आभार मानते. त्यांनीच मला इथं उभं राहण्याचं काय चान्स दिला, इथं उभं राहण्याची वेळ दिली. की म्हणाले आपण जास्त मोठे महाराज घेत नाही, आपलीच लेख घेतो, पण आपली चांगली करते का वाईट करते ते तुमच्यावर निर्भर आहे. आता मी कीर्तन केलं, जसं मला जमलं तसं केलं, पण चांगलं केलं का वाईट गेलं ते तुम्हाला माहिती. आणि जर वाईट केलं असं तर माझं मला देऊन टाका. इकडून नाही घुमून जाईल, नाल्यात टाकून देईल. आणि जर चांगलं असेल तर घरी घेऊन जा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.